आम्ही किती डोक्या लिटीची माणसं दोन वाघ एकत्र आल्यावर भेटो. तौफिक राहिला एकटा. नमस्कार भावांनो, आजचा ब्लॉग डायरेक्ट प्रवासातून चालू झाला आहे. सुट्टी नाही. भर पावसात विकास भाऊच्या कृपेने गाडीपर्यंत पोहोचायचा कार्यक्रम चालू आहे. गाडीवर पावसात बघा ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक असतं. ट्रॅफिक मधनं काटेकोरपणे विकास भाऊंनी गाडी चालवायचं काम केलं. गाड्यांची जरा घासाघासी झाली होती. पुढं डायव्हर्शन होतं, त्यामुळे काय वाहनांची प्रचंड गर्दी होती. इथनं पोचलो डायरेक्ट रानात माल भरायचा चालू होता. इकडं बघा आमचं कॉन्ड व्हिडिओ कॉलवर बोलायचं चालू आहे. याचं काम बीम काय नसतंय डोक्यात भावाच्या. गोंडस बा कसं दिसतंय चिकन. सारखं मोबाईल मध्ये लक्ष असते. झोप तर भरपूर आली होती, पण काय करायचं. गाडी भरून झाली की थापी बांधणे गरजेचे आहे. नाहीतर कॅरेट जरा डुप्लिकेट असल्यामुळं कटकन मोडते आणि जाळीव लोड येते. फाळकं टाईट असलं म्हणजे भोंगापाईट गाडी पळवाय भारी असते. पावसा पाण्याची गाडी पहिली बाहेर काढावी म्हणले, रस्सी बांधून घेतली. गाडी रस्त्यावर काढली. चला म्हणलं आता मार्गाला लागावं आपल्या. गाडी काढली आपली रस्त्याला. चाललो आम्ही गोवा एक्सप्रेस. किनी टोल नाक्यावर नेहमीप्रमाणे आपलं पाणी गरजेचं आहे. पाणीशिवाय काय काम होत नाही गाडीत आपल्या. पाणी आणि डिझेल हे महत्वाचं आहे. पाणी घेऊन आलो की म्हणलं जरा चहा प्यावा. संध्याकाळ झाली होती. आज जरा गाडी लवकर सुटली, त्यामुळे निवांत काम चालू होतं. किनी टोल नाक्यावरून चहा पिऊन निघालो की आलो कर्नाटकात आपले टाकी फुल करावे म्हणले नेहमीच्या पंपावर. मामांचं काम चालू होतं टाकी फुल करायचं. टाकी फुल झाली. तिथनं आमचा टोपिक बरोबर ड्रायव्हर आलेला गेला पळून माघारी. टोपिक एकटाच. टोपिकडे काय लायसन ना पित. टोपिक एक तर बेतारा माणूस. मग त्याला घेतला तर जरा गाडी फडकं मारत होता. मिजाच मारायला लागला. ब्लॉग करतोय म्हणले की. मी कोण आमचं झोपत गेले. सोबत आपले चला म्हणले. टॉपला चालते का नाही. तिथनं चहा प्यायला थांबलो. तोफिक जेवला नव्हता, त्यामुळे तोफिकनं चहा पाव खायला चालू केले. ही बघा दुसरं भाऊ, यांना काही गोव्याचा रोड माहीत नव्हता, त्यामुळे हे आमच्या बरोबर येणार होते. त्यांच्यासाठी त्यांना मग म्हणलं आता चला तुम्ही मध्ये चाला आमच्या. तोफिकला पुढे लावला, मागं मी थांबलो. तोफिक पण एकटाच होता. त्याला काय अडचण आली या दोघांना तर आपण मागे आहे.
करायचं काम चालू होतं. मेरे जीवन साथी. तिथनं आलो गोव्यात, एंट्री केली, बॉर्डरवर एंट्री देऊन मस्तपैकी जरा टायर गार करायला थांबलो होतो. टायर काय पावसामुळे तापले नव्हते एवढे. गोव्याचा पाऊस रिटर्न असतोय. जरा कॅरेट चेक करावी म्हणले, थापी बिपी पडल्या का. तर इकडे जरा चेष्टा मस्करी चालू होती या सगळ्यांची. या भाऊची गाडी बघा, MH22. नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी उठलो तर पावसामुळे काय आमची कॅरेट पेटली नव्हती. दोघं पण बघा मोबाईलमध्ये दंग आहे ती. माणसाला मोबाईल असले की काय सुचत नाही. म्हणलं आता जरा पेट पूजा करावी, नाश्ता करायला गेलो. बरगच नाश्ता केला, पोट गच होईपर्यंत. हे बघा कसं चटामाटा खाते, चेहऱ्यावर टाका आहे बघा. रात्री जेवलं नव्हतं त्यामुळे पोटात आग पडल्या. नाश्ता करून आलो निवांत. आता म्हणलं काय झोपायचं, झोप काय लागलीच नाही दिवसभर. पाऊस पडत होता. पावसात जरा गाडीची छायाचित्रीकरण करते बघा ही कॉंड. त्याच्या मागे दुसरं कॉंड उभं आहे. ही बघा तोंड पंखपास ऐकतात. परत एकदा दुसऱ्यांदा नाश्ता करायला गेलो संध्याकाळी 6 वाजता. चपाती दिली आहे का पुरी दिली? जेवण काही इकडचं आवडत नाही त्यामुळे नाश्त्यावरून नाश्ता असतो. संध्याकाळी भाऊंनी 10 वाजता कॅरेट घेऊन सोडले. कॅरेट घेऊन सोडले की तो पिक्चर लायचं नाही. ओमकारला म्हणलं बस ती गाडी चालवायला. ओमकार बसला ती गाडी चालवायला. मी मागं होतो, ही कोंड पुढे गेली होती मला एकट्याला सोडून. या बघा आमच्या कोंडापाशी पोचलो. पुढं वाट बघत थांबला होता माझी घेऊन. माझ्या मागे चालू पुढे कोणच नाही. रात्रीच्या 11 वाजता नांबोलीचा गाठ चढल्यावर म्हणलं आता जेऊया. 12 वाजले होते. जेवायला थांबलो की बघा जाईल तिथं काय ना काहीतरी हातावर पाणी घाल, साबण ते मिजाच मारायची लय घाणच. पाऊस तर निवार पडत होता इकडे हॉटेलमध्ये. दोन कोंडासनी बघा जेवण घातले मी माझ्या पदरच्या पैशाचं. बाबूलालनं टायर घातली त्यामुळे ऍडव्हान्स दिला नव्हता टोपिकला. जेवण झाल्यावर म्हणलं ताट मोकळी गेली ती. टोपिक म्हणला या चादरी घेऊया का अंगाव. त्यांनी टेबलावर टाकल्या ताई अंगाव घेऊन इथं झोपूया. ते बघा आमचा आचारी आमचा अन्नदाता आहे. त्याने 15 Pro घेतला. 14 Pro का 15? तो खुश होता. त्यानं माझा 14 Pro बघितला की यानं 15 Pro घेतला होता. मागच्या ट्रिपला बघितला होता यानं रावण. ही बघा ही परत गोव्याला जाणारी आमची गँग भेटली. RJ, रोहन, दाद्या, शिवराज. निघालो. मी झोपलो होतो. या दोघांनी आपलं कोंगणोळी टोल नाक्यावाल्यावर चहा पाण्याचा कार्यक्रम केला. झोपलेलंच होतो. डायरेक्ट उंबरजमध्ये आल्यावर जागा झालो. सकाळी म्हणलं आता कॅरेट देऊनच जाऊया घरी, म्हणजे दिवसभर झोपायला मोकळं. उंबरजमधील शिवराज धाबा पार्सल सेवा. भाऊला सोडला घरी. चलो. Thank you guys for loving me.